नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. एकीकृत वस्तू आणि सेवा कर विधेयक लोकसभेत मंजूर. राज्यातल्या 31 लाख शेतकऱ्यांना संस्थात्मक पतपुरवठा करायला सरकार वचनबद्ध. मुख्यमंत्र्यांची विधान परिषदेत ग्वाही. शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट माफ होत नाही तोपर्यंत संघर्ष सुरूच राहणार. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण. कोणतीही करवाढ प्रस्तावित नसलेला मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर. आरोग्य आणि पायाभूत सुविधांवर भर. आणि ठाणे तसंच पुणे महानगरपालिकेचा आज सादर होणार अर्थसंकल्प. नमस्कार. आणि आता सविस्तर वृत्त. वस्तू आणि सेवा कर विषयक 4ही महत्वाची विधेयकं लोकसभेत 8 तासांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर काल रात्री मंजूर झाली आहेत. आयजीएसटी अर्थात एकीकृत वस्तू आणि सेवा कर विधेयकासह राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना मिळणारी नुकसान भरपाई तसंच केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विधेयक मंजूर झालंय. हे क्रांतिकारी विधेयक असून त्याचा सर्वांना लाभ होईल असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी काल सभागृहात सांगितलं. वस्तू आणि सेवा कर विषयक 4ही विधेयकांचा विषय समान आहे. 4ही विधेयकं एकाच वेळी सादर करण्यात आली. राज्यांना होणाऱ्या नुकसानीची भरपाई केंद्र सरकार 5 वर्ष करेल अशी तरतूद नुकसान भरपाई संदर्भातल्या विधेयकामध्ये आहे. चलनातून रद्द करण्यात आलेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांमधले सुमारे 8,000 कोटी रुपये 371 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये पडून असल्याचा आरोप खासदार शरद पवार यांनी काल राज्यसभेत केला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना या नोटा स्वीकारण्याची दिलेली परवानगी रिझर्व्ह बँकेनं मध्येच मागे घेतल्यानं या बँकांकडे बाद झालेल्या नोटांमधली मोठी रक्कम पडून राहिली. त्याचा परिणाम रब्बी हंगामातल्या पीक कर्ज वाटपावर होत असल्याचं पवार म्हणाले. या बँकांमध्ये जुन्या नोटांमधली असलेली ही रक्कम कोषागारात जमा करण्याची परवानगी द्यावी अशी विनंती पवार यांनी सरकारला केली. विरोधकांकडून बहिष्काराचं अस्त्र उगारलेलं असताना कालही विधानसभेचं कामकाज त्यांच्या अनुपस्थितीत पार पडलं. विरोधकांच्या नावे असलेल्या प्रश्नांवरही प्रश्नोत्तराच्या तासात चर्चा झाली. नुकसानग्रस्त पिकांचा पंचनामा करण्यासाठी आता विमा कंपनीच्या प्रतिनिधीसोबत महसूल आणि कृषी विभागाचेही अधिकारी उपस्थित असतील आणि मगच पीक विमा योजनेची भरपाई मार्गी लागेल असं धोरण असल्याचं कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी यासंदर्भातल्या प्रश्नावर काल जाहीर केलं. विरोधक सभागृहात नसल्यानं त्यांच्या लक्षवेधी पुकारूनही त्यावर चर्चा झाली नाही. राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून येत्या 3 वर्षात दिवसा वीज उपलब्ध करून देण्याची घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सदनात केली. विधान परिषदेत गेले 3 आठवडे निर्माण झालेली कामकाजाची कोंडी काल फुटली. प्रखर विरोध कायम ठेवत सभागृहाचं कामकाज करणार असल्याची भूमिका विरोधकांनी घेतल्यामुळे कामकाज सुरळीत सुरू झालं. राज्यातल्या 31 लाख शेतकऱ्यांना संस्थात्मक पतपुरवठ्यात पुन्हा आणण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. या दृष्टीनं योजना तयार करण्यासाठी केंद्र सरकारनं सकारात्मक प्रतिसाद दिलाय. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकार निश्चित धोरण आणेल असं आश्वासन त्यांनी दिलं. मुंबईची बहुप्रतीक्षित जलवाहतूक मार्च 2018 पासून सुरू होईल असंही मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातल्या 39 कारागृहात 146 व्हिडिओ कॉन्फरन्सिंग यंत्रणा आहेत अशी माहितीही त्यांनी दिली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या प्रति क्विंटल 100 रुपये अनुदानात वाढ करण्याचा सरकारचा प्रयत्न असून या संदर्भातला प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर मांडला जाईल अशी ग्वाही पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी काल सदनात दिली. आपण राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत नसून याबाबतच्या बातम्यांकडे मनोरंजन म्हणून बघायला हवं असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलंय. मी संघाचा स्वयंसेवक आहे आणि यापुढेही राहणार असं त्यांनी काल नागपुरात एका कार्यक्रमात सांगितलं. संघात मोठं पद स्वीकारल्यानंतर बाकीची दारं बंद असतात. माझं नाव राष्ट्रपती पदासाठी आलं तरी ते स्वीकारणार नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. कोणतीही करवाढ प्रस्तावित नसलेला मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प काल सादर करण्यात आला.
यामध्ये आरोग्य आणि पायाभूत सुविधांवर भर देण्यात आलाय. पालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी अर्थसंकल्प सभागृहाच्या पटलावर काल मांडला. यामध्ये आरोग्य विभागासाठी 3,311 कोटींपेक्षा जास्त तरतूद करण्यात आली आहे. रस्ते, वाहतूक व्यवस्थापन, सागरी किनारा मार्ग प्रकल्प, पूल अशांसाठी 3,286 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. झोपडपट्टी विकासासाठी 585 कोटी रुपये राखून ठेवण्यात आलेत. यापूर्वी शिक्षण समितीचा 2,311 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर झाला. ठाणे महानगरपालिकेचा 2017-18चा अर्थसंकल्प आयुक्त संजीव जयस्वाल आज दुपारी सादर करणार आहेत. याचवेळी 2016-17चं सुधारित अंदाजपत्रक देखील सादर होणार आहे. पुणे महानगरपालिकेचा 2017-18चा अर्थसंकल्प देखील आजच सादर होणार आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचं आश्वासन देऊनही त्याकडे राज्यातल्या भाजपा सरकारनं पाठ फिरवल्याचा आरोप करत सरकार विरोधात निषेध व्यक्त करण्याकरता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं किसान संघर्ष यात्रा कालपासून सुरू केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या पळसगाव इथून या यात्रेची सुरुवात करण्यात आली. कर्जामुळे आत्महत्या करणाऱ्या पळसगाव इथल्या खरकडे या शेतकऱ्याच्या घरी भेट देऊन ही यात्रा सुरू झाली. जोपर्यंत राज्यातल्या शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट माफ होणार नाही तोपर्यंत संघर्ष सुरूच राहणार असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी काल यवतमाळ इथे या संघर्ष यात्रेदरम्यान सांगितलं. 9,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र योग्य वेळी कर्जमाफी करू असं म्हणतात. कोणती वेळ योग्य ठरणार असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. सरकारनं नुसत्या घोषणा देण्याचं काम सुरू केलंय असा आरोप राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी यावेळी केला. जळगाव जिल्ह्यातल्या गुढे या छोट्याशा गावातले भूमिपुत्र सुनील भोकरे यांची नौदलात व्हाईस ॲडमिरल पदावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा तिथे सत्कार करण्यात आला. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी पाटील यांच्या हस्ते भोकरे यांना गौरवण्यात आलं. जिल्हाधिकारी किशोर निंबाळकर यावेळी उपस्थित होते. भोकरे यांनी यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलं. स्वच्छता, शिस्त आणि देशप्रेम ही त्रिसूत्री भारताला महासत्ता बनवू शकते असं ते म्हणाले. या क्षेत्रात संकटांना भिडण्याचं प्रशिक्षण देताना माणुसकीही जागवली जाते, म्हणून तरुण वर्गानं अधिकाधिक संख्येनं नौदलात यावं असं आवाहन भोकरे यांनी यावेळी केलं. कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना भोकरे यांनी यावेळी दिलखुलासपणे उत्तरं दिली. BS4 अर्थात भारत स्टेज 4 या उत्सर्जन मानकांची पूर्तता न करणाऱ्या वाहनांच्या विक्रीवर सर्वोच्च न्यायालयानं काल बंदी घातली. न्यायमूर्ती मदन बी कोकूर आणि न्यायमूर्ती दीपक गुप्ता यांच्या पीठानं हा आदेश दिला. वाहन निर्मिती कंपन्यांच्या व्यावसायिक हितसंबंधांपेक्षा सामान्य जनतेचं आरोग्य जास्त महत्त्वाचं आहे असं न्यायालयानं म्हटलं आहे. दरम्यान वाहन उद्योगोत्पादक संघटनांनी या आदेशाला निराशाजनक म्हटलंय, तर पर्यावरण संतुलनासाठी काम करणाऱ्या संस्थांनी न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. पुण्याच्या AFMC सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाचा दीक्षांत समारंभ काल झाला. महाविद्यालयाचे महासंचालक लेफ्टनंट जनरल MK उन्नी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पहिल्या तुकडीतल्या 50 स्नातकांना यावेळी पदवी प्रदान करण्यात आली. यानंतर हे स्नातक लष्कर, हवाई दल आणि नौदलात अधिकारी म्हणून रुजू होतात. 1966 पासून आतापर्यंत 6,404 वैद्यकीय पदवीधर AFMC मधून लष्करी सेवेत दाखल झाले आहेत. सिंधी समाजाचा प्रमुख सण चेटी चांद म्हणजेच इष्टदेव झुलेलाल यांची जयंती काल राज्याच्या अनेक भागात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. नागपूरमध्ये काल संध्याकाळी शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेत रामायण आणि महाभारतातले देखावेही दाखवण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत लेझीम सादर केलं. रात्री गांधी सागर तलावात परंपरागत पद्धतीनं दिवे सोडून शोभायात्रेची सांगता झाली. औरंगाबादमध्येही काल झुलेलाल जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. कोल्हापुरातही चेटीचांद निमित्त विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. औषधी वनस्पती प्रचार आणि प्रसार कार्यक्रमाअंतर्गत अकोला इथे 1 दिवसीय औषधी आणि सुगंधी वनस्पती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या नागार्जुन वनौषधी उद्यान आणि महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी मंडळानं ही कार्यशाळा आयोजित केली होती. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीबरोबर पूरक व्यवसाय म्हणून सुगंधी वनस्पती लागवड करावी असं अधिष्ठाता डॉ. VM भाले यांनी यावेळी सांगितलं. औषधी आणि सुगंधी वनस्पती लागवड तंत्रज्ञान, या वनस्पतींचं प्रक्रिया व्यवस्थापन,
भवन याबाबतच्या घडीपत्रिकेचं यावेळी विमोचन करण्यात आलं. अंजनगावचे प्रगतिशील शेतकरी विवेक संघई यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औद्योगिक मंडळ पुणेचे प्रकल्प व्यवस्थापक डॉक्टर R.B. चलवदे प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित होते. खाऊ किंवा खेळण्यासाठी लहान मुलं हट्ट धरतात, पण तिसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या नूतननं घरात शौचालय बांधण्यासाठी हट्ट धरला आणि तिच्या कुटुंबियांनी तो पुरवला. स्वच्छतेच्या आग्रहासाठी चिमुकलीनं धरलेला हा हट्ट नक्कीच कौतुकास्पद आहे. पाहूया त्याबाबतचा वृत्तांत. बुलडाणा जिल्ह्यातल्या चिंचपूर इथल्या विष्णू धोरण आणि त्यांच्या कुटुंबियानं स्वच्छतेचा एक नवा आदर्श घालून दिला आहे. आर्थिक परिस्थिती जेमतेम असूनही तिसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या नूतनच्या हट्टासाठी तिच्या आजी आणि आईनं दागिने बँकेत गहाण ठेवून घरी शौचालय बांधलं आहे. एक शौचालय बांधण्यास किमान 16 ते 17 हजार रुपये खर्च येतो. मात्र दागिने गहाण ठेवूनही धोरण कुटुंबियांकडे फक्त 9,500 रुपये जमा झाले. त्यामुळे उर्वरित खर्चासाठी मोलमजुरी करून पैशाची जुळवाजुळव करून शौचालयाचं बांधकाम पूर्ण केलं. मी उघड्या जाणार नाही. उघड्यावर गेले की रोगराई होते. रोगराई झाली की आपण बिमार पडतो. म्हणून मी माझ्या आईकडे असाच पक्का हट्ट धरून बसले की आपल्या घरी संडास बांधायची म्हणजे बांधायचेच. माझ्या जोडले आणि माझ्या सासूचे काही थोडेसे मोलमजुरी करून दागदागिने बनवले होते. सोनताई बँकेमध्ये गहाण ठेवलं आणि त्या पैशाने आम्ही ना शौचालय बांधलं. आता आम्हाला बी त्या संडासात सरेचे सरे आम्ही संडासात जातो. आम्हाला आता उघड्यावर जायचा टाइम नाही. आता संडास बांधल्यामुळे आमची ते उदगीस थांबेल. आजही आपल्या देशात लोक उघड्यावर शौचाला बसतात. त्या पार्श्वभूमीवर स्वच्छ अभियानाला हातभार लावण्यासाठी प्रत्येकानं कार्य केलं पाहिजे. त्यामुळे लवकरच आपल्या देशातली प्रत्येक गावं आणि शहरं स्वच्छ आणि सुंदर बनतील हे नक्की. आणि आता बॅडमिंटनच्या मैदानावरची बातमी. नवी दिल्लीत सुरू असलेल्या इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सायना नेहवाल आणि PV सिंधूनं आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करत स्पर्धेची दुसरी फेरी गाठली आहे. पुरुष एकेरीत भारताच्या समीर वर्मानं कोरियाच्या प्रतिस्पर्ध्याला पराभवाचा धक्का देत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. वर्माबरोबरच साई प्रणीत बी, किदंबी श्रीकांत, सौरव वर्मा यांनीही प्रतिस्पर्ध्यांना हरवून दुसरी फेरी गाठली आहे. आणि आता हवामान. यंदा राज्याला उष्णतेच्या झळा सोसाव्या लागणार अशी चिन्ह दिसू लागली आहेत. मार्च अखेरीसच तापमापकाच्या पाऱ्यानं 40शी पार केली आहे. उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे नागरिकांनी खबरदारीचे उपाय योजावेत अशी सूचना राज्य शासनानं केली आहे. जास्तीत जास्त पाणी प्यावं, सुती कपडे वापरावेत, लिंबू पाणी, ताक यांचं नियमित सेवन करावं, बाहेर जाताना छत्री किंवा टोपी जरूर वापरावी असं आवाहन करण्यात आलं आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात तसंच विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. ती आगामी 2 दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी रात्रीच्या तापमानातही वाढ झाली आहे. संपूर्ण मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात, विदर्भाच्या उर्वरित भागात तापमानाच्या सरासरीत लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यात सर्वात जास्त तापमान भिरा इथे काल 46.5 सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 24 तासात पुणे परिसरात दुपारनंतर गडगडाटीचे ढग निर्माण होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. एकीकृत वस्तू आणि सेवा कर विधेयक लोकसभेत मंजूर. राज्यातल्या 31 लाख शेतकऱ्यांना संस्थात्मक पतपुरवठा करायला सरकार वचनबद्ध. मुख्यमंत्र्यांची विधान परिषदेत ग्वाही. शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट माफ होत नाही तोपर्यंत संघर्ष सुरूच राहणार. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण. कोणतीही दरवाढ प्रस्तावित नसलेला मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर. आरोग्य आणि पायाभूत सुविधांवर भर. आणि ठाणे तसंच पुणे महानगरपालिकेचा आज सादर होणार अर्थसंकल्प. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 11:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.